श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 3. तीर्थयात्रा करीत करीत मच्छिंद्रनाथ 4 धामापैकी एक असलेल्या रामेश्वर या तीर्थक्षेत्री पोहोचले. तिथे मंगल स्नान करण्यास जाताना त्यांना एक वानर दृष्टीस पडले. ते वानर दगडाची रचना करून घर तयार करीत होते. तेवढ्यात पावसास सुरुवात झाली. हे बघून मच्छिंद्रनाथाने वानरास प्रश्न केला की या मुसळधार पावसात तू घर कसे बांधणार. परंतु ते वानर साधारण नसून साक्षात रामभक्त हनुमान होते. त्यामुळे हनुमानाने मच्छिंद्रनाथास प्रश्न केला, तू कोण आहेस व या ठिकाणी कशाकरिता आला आहेस. त्यावर मच्छिंद्रनाथाने उत्तर दिले, मी यती आहे व तीर्थयात्रा करण्यासाठी येथे आलेलो आहे. त्यावर हनुमान त्यास म्हणाले, मला फक्त एकच यती माहीत आहे व तो हनुमान आहे व हनुमानाच्या 1 सहस्त्रांशपट शक्ती माझ्या अंगात आहे. मी फार शक्तिमान आहे. तू महाज्ञानी आहेस तर मी महाशक्तिशाली आहे. हनुमानाने असे म्हणताच मच्छिंद्रनाथाने हनुमानास म्हटले, तुझ्यामध्ये हिंमत असेल तर तुझे शक्ती प्रदर्शन दाखव. मच्छिंद्रनाथाने असे म्हणताच हनुमानास सामर्थ्य दाखविण्याचा आवेश चढला व हनुमानाने उड्डाण करून एक मोठा पर्वत उचलून मच्छिंद्राच्या अंगावर फेकला. परंतु मच्छिंद्राने स्थिरास्त्र मंत्राचा प्रयोग करून पर्वतास वरच्यावर स्थिर केले. दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने हनुमानाच्या मनातील भाव बघून हनुमानावर सागराचे जल घेऊन वाताकर्षण मंत्राचा उपयोग केला. त्यामुळे हनुमानाचे प्राण कंठाशी आले. हनुमानाची ही अवस्था बघून आपला पुत्र हनुमानाचे प्राण वाचवण्यासाठी प्रार्थना केली. स्वर्गातील देवदेवता घाबरल्या व पवनदेवांनी आपला पुत्र हनुमानाचे प्राण वाचविण्याची प्रार्थना केली व मी तुला भविष्य काळात मदत करील असे वचन दिले व हनुमान व मच्छिंद्रनाथामध्ये समेट घडवून आणला. मच्छिंद्रनाथांनी हनुमानास प्रश्न केला असता हनुमानाने त्यास उत्तर दिले की लंकेवर विजय मिळवून आम्ही अयोध्येस गेल्यावर सीतामातेस माझे अद्भुत कार्य बघून खूप आनंद झाला व मी ब्रह्मचारी न राहता प्रपंच करावा असे माझ्याकडून वचन घेतले. तेव्हा माझी द्विधा स्थिती झाली व मी श्रीरामांकडे गेलो. श्रीराम मला म्हणाले की आपण अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण केले व राक्षसांचा संहार केला व तू अनेक राक्षसास मारले आहेस, तर आता राक्षसांच्या विधवा स्त्रियांना आधार देऊन तू त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण कर. तू त्यांच्या राज्यात जाऊन विवाह कर व तुझ्या बुभुक्षाने त्या स्त्रिया गर्भवती होतील आणि तुझे ब्रह्मचार्य अढळ राहील. त्यानंतर हनुमानाने स्त्रीराज्यातील राणी मैनाकिनी बद्दल मच्छिंद्रनाथांना माहिती देऊन मच्छिंद्रास स्त्रीराज्यात जाण्यास विनंती केली. परंतु मच्छिंद्रनाथाने स्त्री संघामुळे अनेक पुरुषांचा नाश झाल्याचे हनुमानास सांगितले. परंतु हनुमानाने मैनाकिनी राणीस पुत्र प्राप्ती होईल असे सांगितले होते. पुढे हनुमान म्हणाले, भविष्य काळात मच्छिंद्रनाथ व मैनाकिनीस पुत्र प्राप्त होईल व त्याचे नाव मीननाथ असेल व तो उपरिचर वसूचा अवतार असेल व पुढे तो पुत्र नाथ संप्रदायाचा प्रसार करेल. तेव्हा मच्छिंद्रनाथाने आपण स्त्रीराज्यात जाऊ असे हनुमानास वचन दिले व मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रा करण्यास निघाले. 3 अध्यायाचे श्रवण पठन केल्यास शत्रुनाश होतो, मुष्टियुद्धात प्रावीण्य मिळते आणि घरावर हनुमानाची कृपादृष्टी राहते असे ग्रंथात दिलेले आहे.